हरिनामाचं वेळ आपल्याला लागलं पाहिजे, कारण की हरिनाम घेणारा हा सर्वसामान्य नसतो. हरिनाम घेणारा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं नाथ महाराजांनी वारंवार सांगितलं. नाथ महाराज सांगतात, प्रमाण सांगतात नाथ महाराज, खेड्यातल्या 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्यानंतर जे पुण्य लाभत असतं ते तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जेवू घातल्यानंतर लाभत असतं. तीर्थक्षेत्रातल्या 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्यानंतर एका वेदपाठकाला जेवू घातल्याचं पुण्य लाभत असतं. 1000 वेदपाठकांना जेवू घातल्यानंतर एका पंडिताला जेवू घातल्याचं पुण्य लाभत असतं. 1000 पंडितांना जेवू घातल्याच्या नंतर एका संन्याशाला जेवू घातल्याचं पुण्य लाभत असतं. 1000 संन्याशांना जेवू घातल्याच्या नंतर एका परमहंसाला जेवू घातल्याचं पुण्य लाभत असतं. असे 1000 परमहंस जेवू घातल्यानंतर हरिहर तृप्त होतात असं नाथ महाराज म्हणतात. हरिहर त्याच्या जेवू घालण्याला तृप्त होतात. आणि असे अनेक ब्रह्मवेत्ते जेवू घातल्यानंतर हरिहर तृप्त होतात. आणि असे हरिहर तृप्त केव्हा होतात? जेव्हा एका नामधारकाला आपण जेवू घालतो. आपण बघता, जेव्हा संतांच्या पालख्या निघत असतात, आताच काही दिवसांपूर्वी जो पालखी सोहळा आपण सर्वांनी अनुभवला, पंढरीची वारी आपण जी अनुभवली, त्या पालखी सोहळ्यामध्ये आमच्याकडे वारकरी जेवायला यावेत याच्यासाठी लोकांची खटपट का असते? कारण वारकरी जेवू घालण्याचं पुण्य हे महान असं आहे. का त्या नामधारकाचं एवढं महात्म्य? कारण नामधारक हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून तो संतांचं नाम असेल किंवा देवाचं नाव असेल तो घेत असतो आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त होत असतं. आपण जर बघितलं, नाथ महाराजांनी या हरिनामाकडे वळवण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. तसं सगळ्याच संतांनी आपण बघा, लोकांना वेगवेगळ्या मार्गाने स्वतःकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःचं अख्खं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी व्यतीत केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. नाथ महाराज लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची भाषा वापरतात आणि त्याचं भारुडामध्ये रूपांतर होतं. मी सुरुवातीला सांगितलं, वेगवेगळे विषय नाथ महाराजांनी हाताळलेले, त्यापैकी संसार हा एक महत्वाचा विषय नाथ महाराजांनी हाताळलेला आहे. एकनाथ महाराज हे स्वतः सांसारिक असल्यामुळे त्यांना संसारामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल चांगली माहिती होती. घरामध्ये वाद होत असतात, घरामध्ये आनंदाचे क्षण येत असतात, वेगवेगळ्या प्रकार हे घरामध्ये घडत असतात आणि त्याची जवळून अनुभूती एकनाथ महाराजांनी घेतली होती. एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज हे सुद्धा नाथ महाराजांच्या वागण्यावरती नाखुश होऊन काशीमध्ये निघून गेले होते. नाथ महाराज संस्कृतातलं तत्वज्ञान हे मराठीमध्ये सांगतात. याचा राग त्यांचा आपल्या पिताश्रींवर होता, वडिलांवर होता आणि त्यामुळे नाराज होऊन ते काशीला गेले. पण पुढे चालून एकनाथ महाराजांचा अधिकार त्यांना कळाला. आपला बाप किती मोठा आहे. आपला बाप फक्त आपला बाप नसून तो जगाचा बाप आहे आणि तो फक्त आपल्याला सनाथ न करून जगाला सनाथ करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. हे जेव्हा हरिपंडित महाराजांना कळालं तेव्हा पुन्हा पैठणला आले आणि नाथ महाराजांचा आश्रय त्यांनी घेतला. आणि पुढे एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा एकनाथ महाराजांच्या समाधीच्या लगेचच नंतर हरिपंडित महाराजांनी सुरू केला आणि एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा ही पुढे त्यांनी वाढवली. असं महान कार्य हे पुढे त्यांच्याही हातून घडलं. पण घरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याबद्दल एकनाथ महाराजांना चांगलीच जाण होते. सर्वसाधारणपणे संसारामध्ये विषयामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी अनुभवायला येत असतात त्यावरून आपण सुखी किंवा दुःखी आहोत हे माणूस स्वतः ठरवत असतो. जे विषयामध्ये सुख किंवा दुःख दिसत असतं ते विषयातलं नसून ते त्यापेक्षाही वेगळं असतं. आनंद आपल्याला मिळतो तो विषयामध्ये आपल्याला कधीही मिळत नसतो. तो आनंद त्यापेक्षा वेगळा असतो. एक वेडसर स्त्री घरामध्ये होती. नवऱ्याला बाहेर जायचं होतं. नवऱ्याला असं सांगितलं, तुम्ही बाहेर जायचं नाही, बाहेर जायचं नाही, तुम्ही घरामध्ये माझ्याबरोबर थांबायचं. हट्ट करू लागली. नवरा विचार करू लागला, आता काय करायचं? हिला असं सांगून कळत नाहीये, काय करावं? त्यांनीच तिला आरशासमोर आणलं आणि सांगितलं, इथं उभं राहा. हे बघ, हा आरशामध्ये मी आहे, हा मी आरशामध्ये थांबतो आणि बाहेरचा मी जरा बाहेर जाऊन येतो म्हटले. तिला पटलं. आरशातला नवरा तर आपला आहे ना, ठीक आहे म्हटलं, जाऊन या आरशातला. पुन्हा बाहेर गेल्यानंतर तिने विचार केला, आरशातला जर का पुन्हा पळून गेला तर आपण एकटे राहू म्हटले. मग तिने त्या आरसा घेतला आणि पेटीमध्ये कुलूप वगैरे बांधून कुलूप लावून वगैरे ठेवून दिलं. काही वेळानंतर एक त्या ठिकाणी स्त्री आली आणि तिने विचारलं, का ग तुझा नवरा कुठे आहे? तिने असं सांगितलं, माझा नवरा पेटीमध्ये बंद आहे. तिला आश्चर्य वाटलं, पेटीमध्ये बंद आहे? हो म्हटले, पेटीमध्ये बंद आहे. उघड पेटीमध्ये, दाखव मला. तिने ते पेटी उघडली आणि बघ म्हटले, ह्या आरशामध्ये तो नवरा माझा बसलेला आहे. त्या स्त्रीनं तो बघितला, त्याच्यामध्ये नवरा नव्हता. नवरा नव्हता, तुझा नवरा त्याच्यात नाही असं म्हटल्यानंतर तिला असं वाटलं, याला पेटीत कोंडल्यामुळे हा आत उदमरून मेला. आणि तिनं आलाप करायला सुरुवात केली, रडू लागली. आता एक रडू लागली की दुसरी पण रडू लागली. दुसरीचा आवाज ऐकून बाहेरची आली. तिने विचारलं, काय झालं?
तिने सांगितलं असं असं झालं, हिचा नवरा गेला. तीही रडू लागली. तिचं ऐकून अजून एक आली. अशा करता करता भरपूर बायका जमा झाल्या. भरपूर बायका जमा झाल्या. बायकांना हसायला रडायला काही कारण लागत नाही. तो त्यांचा स्वभाव असतो. काय, एखाद्या गोष्टीची जर का प्रसिद्धी करायची असेल तर फक्त एका बाईला ती गोष्ट सांगायची आणि म्हणायचं कोणाला सांगू नको. सगळ्यांना कळल्याशिवाय राहत नाही. पण कोणाला सांगू नको हे मात्र आवर्जून सांगायचं. कोणाला सांगू नको म्हटल्यावर ती दुसरीला सांगती, दुसरी पण पुढचीला सांगते, तुलाच सांगते कोणाला सांगू नको. आणि असं सगळं जगाला कळतं. फक्त सांगणाऱ्याला असं वाटतं की हे फक्त मला आणि हिलाच माहितीये. सगळी गर्दी जमा झाली. तो माणूस बाहेरून आला. लोकांनी सांगितलं तुमच्या घरात काहीतरी झालंय. काय झालं, तो सुद्धा परेशान झाला. आपल्या घरात नेमकं झालं काय, सगळी माणसं जमा झालीत, काहीतरी वाईट घटना घडलेली दिसतीये. त्यांनी एका स्त्रीला विचारलं काय झालं, का रडताय तुम्ही. काय नाही म्हटली, ही रडतीये म्हणून मी रडतीये म्हटले. अच्छा, तिला विचारलं तू का रडते. काय नाही, ही रडतीये म्हणून मी रडतीये. असं करत 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 जेव्हा तो आतमध्ये आला, बायकोला विचारलं झालं काय. तिने सांगितलं तुम्ही मेलात. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी समजूत घातली, बाबा मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे. आरशातला तुला मी खरा वाटत होतो, तो खरा मी नसून बाहेर असलेला मी खरा आहे. विषयामध्ये वाटणारं सुख हे तुला खरं वाटत होतं, ते विषयातलं सुख खरं नसून आत्मज्ञानाचं सुख खरं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, संसारामध्ये आनंद आणि दुःखाचे क्षण हे येत असतात. आपल्याला सर्वांना कल्पना असेल समुद्र मंथनाची. समुद्र मंथन झालं होतं, देव आणि दानवांचं समुद्र मंथन झालं होतं. वासुकी सर्प हातामध्ये धरला आणि त्याचं मंथन सुरू झालं. आपल्या घरातले भांडणं ही दुसरी तिसरी काही नसून हे समुद्र मंथनच आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यातून कधीतरी विष निर्माण होतं तर कधीतरी अमृत निर्माण होत असतं. या घरातल्या भांडणामध्ये दोन भाग असतात. एक भाग दानवांचा असतो, एक भाग देवाचा असतो. अर्थात कायम एकच देवाचा किंवा कायम एकच दानवाचा कसं कधीही असत नाही. विषय सापेक्षतेनं तो ठरलेला असतो, कोणता भाग दानवांचा आहे, कोणता विषय दानवांचा आहे आणि कोणता देवाचा आहे, आणि त्याच्यामधून ते विष निघत असतं. आता ते विष जे आहे ते भगवान महादेवानं कंठामध्ये धारण केलं होतं. श्रावण महिना आपल्या सर्वांना कल्पना आहे, महादेवाचा मास म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अशा पद्धतीच्या या श्रावण मासामध्ये महत्व असलेला महादेव हा फक्त श्रावण मासापुरता मर्यादित नसून तो कायमचा महत्वाचा आहे. या महादेवानं कंठामध्ये विष धारण केलं. कोणाचीही पात्रता कंठामध्ये विष धारण करण्याची नव्हती. जगताचं कल्याण व्हावं, जगताला दुःख सोसावं लागू नये म्हणून महादेवानं कंठामध्ये विषाचं धारण केलं, विष धारण केलं. संसारातलं जे बाहेर आलेलं विष आहे ते सुद्धा सर्वसामान्य कोणालाही आपल्या कंठात धारण करता येत नाही. ज्याच्या डोक्यावरती ज्ञानगंगा आहे तोच फक्त हे विष घशामध्ये ठेवण्याच्या पात्रतेचा आहे. ही विष ही जी गंगा आमच्या डोक्यावरती आहे, अशी ज्ञानगंगा डोक्यावरती असणारी माणसं कमी असतात. आणि म्हणूनच आपल्याला जे संसारामध्ये जे भांडणं बघायला मिळतात, पेपरला जे वाचायला मिळतं, टीव्हीला जे ऐकायला बघायला मिळतं, या सगळ्या गोष्टी त्यातनं होत असतात. संसारामध्ये जे दुःख असतं ते तात्कालिक असतं. त्याच्यामध्ये आपण अखंड दुःख समजून त्याच्यामध्ये आपण फार खोलामध्ये अडकत जातो. फार खोलामध्ये आपण जात राहिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला नुकसानच आपल्या पदरी पडणार आहे. बरं, ज्यानं आपल्या घशामध्ये हे विष धारण केलेलं आहे त्यांनी ते प्यायचं पण नाहीये, लक्षात ठेवा. त्यांनी ते विष प्यायचं पण नाही आहे, कारण पिल्यानंतर मरण आहे. बरं, बाहेर काढलं तर आपलं विषारी तोंड जर त्यांनी उघडलं तर त्याचाही लोकांना त्रास आहे. त्यामुळे नाथ महाराज सुंदर बोलतात, हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करण्याचं काम नाही. दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला सुख वाटतं तो शिव आहे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला सुख वाटतं तो जीव आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, संसारामध्ये घरामध्ये भांडणं अवश्य व्हावीत, लक्षात ठेवा. जर का भांडणं झाली नाहीत, काही दिवसांपूर्वी आपण प्रकार जो बघितला, संपूर्ण भारत देश त्यांना हादरून गेला. अख्ख्याच्या अख्ख्या कुटुंबानं आत्महत्या केली. काय कारण असेल तो भाग आपला नाही,
पण एकाच विषयानं एकांना एकत्रित बांधणं हे थोडंसं त्रासदायक ठरतं. घरच्या सगळ्यांचे जर का एकच विचार असतील पण ते सद्विचार असतील तर जगाचं कल्याण होणार आहे, आणि असद विचार असतील तर घरातल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला मार्क मिळाले नाही म्हणून आत्महत्या, कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या, हे मिळालं नाही म्हणून आत्महत्या, ते मिळालं नाही म्हणून आत्महत्या. आत्महत्या म्हणजे तात्पुरत्या समस्येवरचा कायमचा इलाज आहे. तो कायमचा इलाज करण्यात अर्थ नाही. जर एखाद्या माणसाला, मी आज आवाहन करतो, एखाद्या माणसाला जर असं वाटलं की मी आत्महत्या करावी तर एकदा का होईना त्यांनी संतांचं वाङ्मय उघडून बघावं. एकदा संतांचं वाङ्मय उघडून बघावं. मला नाही वाटत तो आयुष्यात कधी आत्महत्या करेल. आज शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत, पण वारकरी संप्रदायाचा वसा ज्यांनी घेऊन आलेले आहेत ते शेतकरी मात्र स्वतःला त्या वाईट दिशेकडे नेत नाहीत. जे जे कोणी त्या दिशेनं जात आहेत, माझी नम्र विनंती या माध्यमातून आपल्याला करेन की एकदा तरी संतांचं साहित्य अभ्यासा. आपल्याला आपण परमार्थाचा मार्ग धरल्याशिवाय राहणार नाही आणि आत्महत्येचा विचार सोडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, नाथ महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या होत्या. नाथ महाराजांचं कार्य हे फार मोठं आहे. आपल्याला कल्पना असेल नसेल म्हणून आपल्याला सांगेन, आळंदीमध्ये गेल्यानंतर आपण ज्ञानोबारांच्या समाधीवरती डोकं टेकवतो. सर्वस्वी त्याच्यासाठी जबाबदार जर कोण असेल तर ते एकनाथ महाराज आहेत. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तवते नंदी माझी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. नाथ महाराजांचा अभंग आहे. ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि अशा वेळी नाथ महाराज जेव्हा आळंदी क्षेत्रामध्ये आले तेव्हा आळंदी हे गाव वसलेलं नव्हतं. काटेकुपाटे तिथे वाढलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये नाथ महाराजांनी त्यांच्या शिष्य परिवाराच्या माध्यमातून सगळा परिसर मोकळा केला. ध्यानस्थ बसले. आज आळंदी मंदिरामध्ये, माऊलींच्या मंदिरामध्ये जो नाथ पार आहे तिथे नाथ महाराज ध्यानस्थ बसले आणि तिथे पुन्हा माऊलींचा धावा केला. तेव्हा माऊलींनी सांगितलं कसं आतमध्ये यायचं आहे. एकनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या समोर 3 दिवस ज्ञानेश्वरीवरती चर्चा करत बसले होते. ज्ञानोबाराय बाहेर आले आणि बाहेरच्या लोकांच्या जेवणाची सोय केली. झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊन, पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी. अशा पद्धतीचं कार्य. आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समाधी, ज्या समाधीवरती आपण डोकं टेकवतो तो चौथरा बांधला आणि गर्भगृह नाथ महाराजांनी बांधलं आणि म्हणून तेव्हापासून आळंदी गाव हे वसायला सुरुवात झालं. एवढे मोठे उपकार नाथ महाराजांचे. जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या नंतर लोकांनी स्वतःच्या ओव्या त्याच्यामध्ये ज्या घुसडलेल्या होत्या त्या काढण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं आणि शुद्ध स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी आपण वाचतो. आपण ज्ञानेश्वरीची पारायण करत असाल, मला कल्पना आहे आपल्यापैकी सर्वजण कधी ना कधीतरी सद्ग्रंथांचं पारायण करत असाल. ज्ञानेश्वरीचं जर आपण पारायण केलं असेल तर शेवटी एकनाथ महाराजांच्या 4 ओव्या आहेत. नाथ महाराजांनी ते लिहून ठेवल्यात की कशी ती आधी शुद्ध होती आणि कशा पद्धतीनं ती मी लोकांच्या समोर आणली. अशा पद्धतीने 4 ओव्यांच्या माध्यमातून नाथ महाराजांनी ह्या गोष्टी सांगून दिलेल्या आहेत. ती ज्ञानेश्वरी जी आज आपण वाचतोय ते एकनाथ महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत, कृपा आहे. एकनाथ महाराजांचे ग्रंथ हे वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले गेलेले आहेत. 44,000 ओव्यांचं भावार्थ रामायण असेल, 18,000 ओव्यांचं एकनाथी भागवत असेल, रुक्मिणी स्वयंवर, स्वात्मसुख, आनंद लहरी, शुकाष्टक, हस्तामलक, चिरंजीवपद, हरिपाठ, ब्रिदावळी, 4,000 अभंगांची गाथा. एवढं मोठं वाङ्मय एकनाथ महाराजांचं आहे. पण दुर्दैवानं ते लोकांच्या पासून लुप्तप्राय होत असलेलं दिसत आहे. आपण जर का सूर्याला झाकण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी सूर्य हा फक्त आपल्यापर्यंत येणार नाही, मात्र तो त्याचा प्रकाश हा जगापर्यंत दिल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराजांचं वाङ्मय, एकनाथ महाराजांचं कार्य हे असं आहे की ते लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीतपणे अंजन घालणार आहे. आज आम्ही असं म्हणतोय की अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे, पण 400 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांनी अनेक अभंग त्याच्यावरती लिहून ठेवले आहेत. आपण जर त्यात तिथपर्यंत गेलो तर आपल्याला कळेल की एकनाथ महाराजांना म्हणायचंय काय, नाथ महाराज कोणत्या गोष्टींवरती कोरडे ओढतायत हे आपल्याला तिथे गेल्यानंतर कळेल. नाथ महाराजांची गाथा वाचल्यानंतर कळेल. अहो, ज्या पांडुरंगाचं दर्शन आम्ही आज पंढरपुरामध्ये जाऊन घेतो त्या पांडुरंगाला परत पंढरपुरामध्ये आणण्याचं काम हे एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांनी केलेलं आहे. नाथ महाराजांचं विविधांगी कार्य आहे. त्यांचं लिखाण असेल, त्यांचं
ऑन फील्ड कार्य ज्याला आपण म्हणतो ते असेल, लोकांना परमार्थाच्या वाटेला लावणं असेल, हे अनन्यसाधारण असं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या या भारुडाला विशेष असं वजन आहे. भारुड म्हणजे रूपक अलंकार. अलंकाराचे व्याकरणाच्या दृष्टीने काही प्रकार पडत असतात. एक शब्दालंकार आहे आणि एक अर्थालंकार आहे. त्यापैकी अर्थालंकारापैकी हा रूपक नावाचा महत्वाचा अलंकार आहे. याच्यामध्ये एक काहीतरी उपमान असतं आणि काहीतरी उपमेय असतं. आपण जर बघितलं तर नाथ महाराजांच्या यच्चयावत वाङ्मयामध्ये रूपक अलंकाराचा वापर जास्त प्रमाणामध्ये केलेला सापडतो आपल्याला. अशा पद्धतीचं हे वाङ्मय हे नाथ महाराजांनी आपल्या समोर आणलं. आता या ठिकाणी उपमान जी आहे ती सासूरवासाला कंटाळलेली स्त्री आहे. सासूरवासाला कंटाळलेली आहे ती. घरामध्ये रोज भांडण होत आहेत, त्रास होतोय आणि त्यामुळे ती स्वतःची भावना कुठेतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा विचारांचा काहूर आपल्या अंतःकरणामध्ये माजत असतो त्यावेळी आपण आपलं कुठेतरी मन मोकळं करावं आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची एक स्वतंत्र जागा असते. प्रत्येक जण स्वतंत्र माणसाकडे ते मत आपलं व्यक्त करत असतो, आपली भावना व्यक्त करत असतो. ही जी स्त्री आहे या ठिकाणी जी उपमान म्हणून सांगितल्या गेलेली आहे ती स्त्री ही सासूरवासाला कंटाळलेली स्त्री आहे. फार सांगू का, ती घरातली धाकटी सून आहे. म्हणजे जे कोणी या ठिकाणी हे कीर्तन ऐकतायत धाकट्या सुनेने जरा जास्त लक्ष द्या म्हणजे कळेल. पण या ठिकाणी जे काही आपण पुढे ऐकणार आहोत ते मात्र परमार्थाच्या साठीच असणार आहे. इथे नाथ महाराज जरी सांगत असले सासूला मारा, सासूला मारा, अमुकला करा, तमुकला हे करा, काही नाही, कशासाठी करा याच्यावरती ते सगळं अवलंबून असणार आहे. एक घरातली जी धाकटी सून असते तिच्यावरती फार मोठं ओझं असतं. काय असतं? अनुभव आहे. सगळंच्या सगळं आवरण्याचं, नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आवरण्याचं काम तिच्याकडे असतं. आतमध्ये स्वयंपाक करणार पण वाढण्यासाठी कोणीतरी दुसरंच जाणार. लोक म्हणणार वाह वाह वाह, फार चांगलं झालंय जेवण, फार चांगलं झालंय जेवण. बरं, वाढणारे मात्र असं म्हणणार नाहीत की आमच्या धाकट्या सुनेनं ते केलंय, ते धन्यवाद म्हणणार, बरं का, छान झालं ना, बरं झालं. ही सल मनामध्ये कुठेतरी असते. जेवण झाल्यानंतर सगळे उठून जातात, झाल्यानंतर सगळं आवरावं लागतं. फार तिच्यावरती अन्याय होत असतो. बरोबर आहे ना होत असतो. हा अन्याय कुठेतरी, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी असा विचार तिनं अंतःकरणामध्ये केला. आणि तिचं जे श्रद्धास्थान होतं भवानी माता, त्या भवानी मातेसमोर मात्र तिने स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं. मी सांगितलं आपल्याला की नाथ महाराजांनी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. ती भवानी आईलाच का मागतीये? मागणं का ती भवानी आईला मागते? कारण भवानी माता ही आपल्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून आपण जिच्याकडे पाहतो ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता आहे. अशी भवानी माता जी आहे ती तिचं आदराचं स्थान, श्रद्धेचं स्थान लवकर पावणारी असा विचार करून ती त्या भवानी मातेच्या समोर येती झाली आणि तिच्याशी संभाषण करती झाली. आता नाथ महाराजांची भवानी माता कोण आहे सांगण्याची गरज नाही. नाथ महाराजांची आणि सगळ्या संतांची भवानी माता हा पांडुरंग आहे. कारण आपलं जे उपास्य दैवत असतं ते उपास्य दैवत आपण सगळीकडे बघितलं पाहिजे. माझी उपासना जर का, माझी भक्ती, माझी श्रद्धा जर का पांडुरंगावरती असेल तर मी भवानी मातेच्या समोर गेल्यानंतर सुद्धा मला तिथे पांडुरंगाचंच दर्शन व्हायला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी जेव्हा पांडुरंगाच्या समोर आले तेव्हा त्यांना पांडुरंगात पांडुरंग दिसला नाही. त्यांना पांडुरंगामध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. कारण प्रभू रामचंद्र हे त्यांचे आराध्य दैवत. रामचंद्र प्रभूमध्ये, भगवान श्रीकृष्णामध्ये, हरीमध्ये काही भेद नाही. पण तरी सुद्धा उपाधीच्या योगानं जे काही भेद पडलेले आपण पाहतो असा तो परमात्मा आपण बघितला पाहिजे. नाथ महाराजांनी भवानी मातेचं वर्णन केलेलं आहे, तिचं उदाहरण दिलंय. त्या भवानी मातेसमोर ती आपलं मन मोकळं करून सांगते. वास्तविक जेव्हा घरामध्ये भांडण होत असतात तेव्हा सर्वात पहिली जागा ही आपला नवरा असते. आपल्या नवऱ्यासमोर स्त्री आधी मन मोकळं करत असते. पण नवरा सुद्धा जर का ऐकून घेण्यास तयार नसेल तर काय, तर देवाशिवाय पर्याय नसतो. आपल्या पुराण इतिहासामध्ये असे अनेक जोडप्यांचं वर्णन आलेलं आहे की जे संसारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नांदलेले आहेत. वाचस्पती मिश्र नावाचे एक वेदांताचार्य होते. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी एक वेदांताचा ग्रंथ लिहायला घेतला. वेदांताचा ग्रंथ लिहायला घेतला. सकाळ संध्याकाळ त्यांचं लिखाण चालू असायचं.
त्यांची जी पत्नी होती ती त्यांची मनोभावे सेवा करायची. सगळं जे पाहिजे काय नको ह्या सगळ्या गोष्टी ती पाहिजे. आणि असे 36 वर्ष निघून गेले. आणि 36 वर्ष निघून गेल्यानंतर तो ग्रंथ आता पूर्ण व्हायला आला होता. त्यावेळी थोडासा दिवा वगैरे गेला, दिवा जरा हल्ला आणि अंधार पडल्यानंतर ती स्त्री आली आणि तिनं दिवा लावला आणि त्यांचं लक्ष आपल्या पत्नीकडे गेलं. त्यांनी बघितलं आणि तिला विचारलं, आपण कोण? असं जर आता म्हटलं तर काय होईल सांगा मला. त्यांनी विचारलं, आपण कोण? आईसाहेबांनी सांगितलं, मी आपली पत्नी आहे म्हटले महाराज. अच्छा, तुम्ही माझी पत्नी आहात? बर बर बर. पण इतके दिवस तुम्ही कसं राहिलात? काही नाही, तुमची सेवा केली म्हटले. आणि त्याचं कौतुक वाचस्पती मिश्रांना वाटलं. त्यांनी विचारलं, आपलं नाव काय? 36 वर्षानंतर नवऱ्याने बायकोला विचारलं, आपलं नाव काय? इथं लग्नाच्या आधीच सुरू होतं नाव घेणं. पूर्वीच्या काळामध्ये नाव घ्या म्हणून आग्रह केला जायचा. लाजत मुरडत नवरा नवरी नाव घ्यायचे. आता सर्रास नाव घेतात. तिने सांगितलं, माझं नाव भामती आहे. आणि वाचस्पती मिश्रांनी एवढ्या महान अशा वेदांताच्या ग्रंथाला आपल्या पत्नीचं नाव दिलं, भामती. तो आजही ग्रंथ अत्यंत स्वतःचं ऐश्वर्यानं लोकांच्या समोर आपलं ज्ञान प्रज्वलित करतोय. असे कितीतरी उदाहरण आहेत नवरा बायकोच्या संबंधाचे. असे अनेक उदाहरणं पुराण इतिहासामध्ये आपल्याला बघायला सापडतील. ही स्त्री भवानी मातेकडे प्रार्थना करतेय. तिला जो जाच होतोय, जो त्रास होतोय, त्या त्रासाचं ती वर्णन करते. सर्वात पहिले ती देवाला मागणी मागतेय, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोड गावाहीन तुला. हो, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. कोणता सासरा गावाला गेला? आपल्या नवऱ्याचा बाप सासरा नाही बर का. या ठिकाणी जो सासरा नाथ महाराज म्हणतायत तो सासरा वेगळा आहे. इथे ज्या ज्या काही संबंध, नातेसंबंधांचं वर्णन येणार आहे, त्या नातेसंबंधाला काही ना काहीतरी आध्यात्मिक महत्व आहे. आध्यात्मिक त्याची एक महत्वाची बाजू आहे. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. कोणता सासरा? अहंकार रूपी सासरा. अनात्म पदार्थांच्या गावाला अभिमान ठेवण्यासाठी गेलाय, त्याला तिकडेच खपवून टाकनाथ महाराज म्हणतात. अहंकार हा परमार्थामध्ये त्रासदायक आहे. परमार्थ करत असताना आपल्या अंतःकरणातला अभिमान, आपला अहंकार हा बाजूला ठेवावा लागतो. त्याशिवाय आपण परमार्थातली पहिली पायरी चढू शकत नाही. मी अमुक आहे, मी तमुक आहे असं सांगून जर कोणी परमार्थामध्ये पुढे येत असेल, आम्ही झालो ऐसे म्हणे, ज्ञानोबा सांगतात, तो काहीच नाही. मी अमुक झालो, मी तमुक झालो, तो काहीच नाही. हा अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे. अभिमान गेला, अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. ज्याचा अभिमान गेला, तुकोबाराय सांगतात, तो देव झाला. थोरपण पराची संडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जय जगाधा कुठे होईजे, तै जवळी कमाजी. ज्ञानोबाराय सांगतात, मोठेपणा बाजूला ठेवायचा आहे. काही ठिकाणं अशी असतात की जिथे आपला मोठेपणा दाखवण्यात अर्थ नसतो. वारीला गेल्यानंतर हा अनुभव येतो बघा. जी माणसं स्वतःला मोठमोठे अधिकार पदावरती बघतात, ती माणसं जेव्हा वारीत येतात ना, तेव्हा क्षुल्लक वाटायला लागतात. ज्यांना आपण मोठं समजतो ती माणसं सामान्य वाटायला लागतात. का? कारण तिथे संत आहेत. संतांच्या पुढे कोणी नाही. त्यांच्या ऐश्वर्यासमोर तुमचं आमचं ऐश्वर्य काहीच नाही. त्यामुळे एखाद्याला जर का अभिमान घालवायचा असेल, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं म्हणायचं असेल, असं दाखवायचं असेल, एकदा तरी वारीला यावं. अभिमान गळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, तिला मात्र जरी होय अभिमान, निरुतो समान भार देवा. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच. नारद महर्षी सांगतात, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात. ईश्वराला सुद्धा अभिमान चालत नाही. अभिमानाचा तो द्वेषी आहे.
असं वर्णन नारद महर्षी करतात. कोणाचाही अभिमान असो, मी नेहमी उदाहरण देत असतो की माणसाला क्षुल्लक गोष्टींचा अभिमान होतो. एखाद्याला रस्त्यावरती आपण गाडी चालवताना मागे टाकलं तर क्षुल्लक अभिमान होतो, त्याला असं वाटतं मी याला मागे टाकलं, 4 गाड्या मी मागे टाकल्या. हा अभिमान जसा निर्माण होतो देव तसा त्याला खाली पाडतो, दुसऱ्या 4 गाड्या त्याला क्रॉस करून जातात. लक्षात ठेवा, माणसाला थोडा जरी अभिमान झाला तरी तो परमार्थापासून वंचित राहू शकतो. मोठमोठ्या माणसांना अभिमान झाल्याची उदाहरणं आपल्या पुराणामध्ये आपल्याला बघायला सापडतात. मीच देवाचं नाव घेतो, अखंड माझ्यामुळेच देवाचं नाव लोकांच्या समोर जातं, असा अभिमान एकदा नारद महर्षींना झाला. मी किती विषयाचा त्याग केलेला आहे, मी कशा प्रकारे कफल्ल कसं जीवन जगतोय आणि संपूर्ण आयुष्य परमार्थामध्ये देवाच्या पायामध्ये अर्पण केलेलं आहे, माझ्यासारखा कोणी नाही. मी विषयाच्या जवळही जाऊ शकत नाही, विषय माझ्यासाठी विषसमान आहेत, अशा पद्धतीची भावना ही नारद महर्षींच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि देवानी खेळ खेळला. शीलनिधी नावाचा राजा आणि त्याच्या राज्यामध्ये नारद महर्षी एकदा आले. तिथे आल्याच्या नंतर नारद महर्षी आल्यानंतर लोकांनी स्वागत केलं, आगत स्वागत केलं, नारद महर्षींचे पाय वगैरे धुतले, आदर सत्कार केला. काय असतं की एखादं घर हे धन्य आहे, तो गृहस्थाश्रम धन्य आहे, तो कशावरून समजायचा? आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासिते च सततं धन्यो गृहस्थाश्रमः असं म्हटलेलं आहे. जिथे नित्य साधूंचं पूजन होतं, भगवंताची पूजा जिथे होते, साधू संतांचा सन्मान जिथे होतो, तो गृहस्थाश्रम धन्य असतो असं सांगितलं गेलेलं आहे. जिथे पती पत्नी एकमेकांचं ऐकत असतात, जिथे नौकर आपल्या मालकाचं ऐकत असतो, या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. तो धन्य गृहस्थाश्रम आहे आणि असा गृहस्थाश्रम धन्य त्या शीलनिधी राजाचा असल्यामुळे त्या ठिकाणी नारद महर्षी आले, त्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं. आदरातिथ्य झाल्यानंतर सहजतेनं त्या शीलनिधी राजानं सांगितलं, महाराज माझ्या कन्येचा उद्या विवाह होणार आहे, तिचं पाणीग्रहण उद्या होणार आहे आणि त्याच्यासाठी मी स्वयंवर रचलेला आहे. मला कृपा करून मला असं सांगा, कृपा करून मला असं सांगा की तिला कसा नवरा मिळेल. कारण महात्मा होते नारद महर्षी, त्यांना हस्तरेषेचं ज्ञान होतं. त्यांनी सांगितलं त्या मुलीला समोर आणा, मी सांगतो. त्या शीलनिधी राजानं त्याच्या कन्येला बोलवलं. अत्यंत देखणी सुकुमार अशी त्यांची कन्या, सुंदर अशी त्यांची कन्या. आणि नारद महर्षींनी सांगितलं इकडे ये, तुझा हात बघू. हात असा हातात घेतला, ते हात बघायला लागले. हात बघायला लागल्याच्या नंतर सांगू लागले, माणसाला कुतूहल असतं आपला हात बघितल्यानंतर आपल्याला ते ज्योतिषी काय सांगतात. अभ्यासू फार कमी असतात पण ठराविक गोष्टी सांगणारे फार असतात, ते लोकांना पटतं सुद्धा. हात बघितल्यानंतर तुम्ही खूप कष्ट करता पण तुमच्या कष्टाचं चीज होत नाही, बरोबर आहे वाटतं लोकांना. लोकांना असं वाटतं बरोबर आहे. पैसा तुम्ही खूप कमवता पण तो टिकत नाही, बरोबर. अरे सगळ्यांचंच होतं बाबा, हे कोणाचं एकट्याचं होत नाही, सगळ्यांचं हेच असतं. ही माणसं ही बरोबर ओळखत असतात समोरचा माणूस कसा आहे. पण तशा पद्धतीचे ज्योतिषी मात्र नारद महर्षी नव्हते. त्यांनी हात बघितला आणि एक गोष्ट त्यांना जाणवली, जिच्या बरोबर याचं लग्न, हिचं लग्न होणार आहे, त्याचं आयुष्य 1 कल्पपर्यंत आहे. 1 कल्प म्हणजे 4 युग अनेक वेळा आल्यानंतर, जेव्हा कल्प म्हणजे भगवंतानं जी सृष्टीची निर्मिती केली आणि तो सृष्टीचा जो महाविनाश करणार आहे, तिथपर्यंत हिचा नवरा जगणार आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मनात विचार आला, हिचा नवरा जर एवढा काळ जगणार असेल तर आपणच हिचा नवरा का होऊ नये. बर दिसायला सुंदर आहे, का होऊ नये आपण हिचा नवरा. पण मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला की महाराजाला कोणी मुली देत नाही. महाराज लोकांना मुली मिळत नाहीत, कसं काय म्हटले. ही काय आपल्याला हो म्हणणार नाही, पण काहीतरी करावं लागेल, काहीतरी योजना करावी लागेल असा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी सांगितलं बाबा चांगला नवरा मिळणार आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं त्या राजाला. राजा सुद्धा आनंदी झाला. त्यांनी सांगितलं उद्या पाणीग्रहण आहे, आशीर्वाद द्यायला या म्हणे महाराज. महाराजांच्या मनामध्ये त्या कन्येशी पाणीग्रहण करण्याचा विचार आणि आशीर्वाद देण्यासाठी या म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं हो हो जरूर येऊ म्हटले आम्ही. मी थांबतो म्हटले, इथंच थांबणार आहे. बर विचार केला आता काय करायचं. ह्या वेशामध्ये तर ही मुलगी आपल्याला हो म्हणणार नाही. आपण काय करूयात, भगवंताची प्रार्थना करूयात. आपण असं करूयात की जरा वैकुंठातून जाऊन येऊयात आणि भगवंताला विनंती करूयात की मला चांगलं स्वरूप दे, तुझ्यासारखं मला बनव, हरी रूप मला कर, अशी मागणी आपण भगवंताला करायला जाऊयात. असा विचार मनात आला आणि क्षणार्धात तो त्यांनी बाजूला सुद्धा ठेवला.
त्यांनी विचार केला, वैकुंठात जर का आपण असं मागायला गेलो तोपर्यंत हिचं लग्न होऊन जायचं, त्यापेक्षा थोडंसं थांबा, आपणच देवाला इथे बोलूयात. देवाच्या आवाज दिला, देवाला प्रार्थना केली, देव तिथे प्रकट झाला. भगवान महाविष्णू तिथे प्रकट झाले, प्रत्यक्ष हरी तिथे प्रकट झाला. आणि हरी प्रकट झाल्याच्या नंतर नारदांनी विनंती केली, म्हटले देवा मला हरी स्वरूप करून टाका. आज काय हे नवीन खूळ काढलं, म्हटले नारदा, हरी स्वरूप करून टाका, हे काय भानगड आहे? तिने सांगितलं, महाराज देवा मी तुझी एवढी उपासना करतो, काहीतरी मागण्याचा हक्क आहे की नाही मला? मी जर तुझी भक्ती करतो तर काहीतरी मागण्याचा अधिकार मला आहे, आणि माझी भक्ती जर का योग्य पद्धतीनं चालत असेल तर देण्याचं कर्तव्य तुझं आहे. असं जेव्हा नारदांनी सांगितलं तेव्हा सांगितलं, ठीक आहे मी तुला देतो, हरिरूप करतो, पण कशासाठी हे सांग. आता नारद महर्षी हे ब्रह्मचारी, त्यांनी मनामध्ये विचार केला, आपण जर देवाला सांगितलं की ह्या मुलीशी मला लग्न करायचंय म्हणून मला हरिरूप करून दे, हरि स्वरूप करून टाक, तर देव काही आपल्याला तसं करणार नाही. देव उगाच काहीतरी आपल्याला शहाणपणा शिकवत बसेल, तू ब्रह्मचारी आहे, तू असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. त्यापेक्षा देवाला काही सांगायचं नाही. देवाला सांगितलं, तुला त्याच्याशी काय करायचं, मी सांगतोय ना, मी भक्त आहे ना, मला तेवढा अधिकार आहे ना, मला हरि स्वरूप करून टाक, बाकी काही विचारू नकोस. मला सांगा, भगवंताला यांच्या मनात काय चाललं हे कळणार नाही? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, असा तो परमात्मा. असं म्हणतात, मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जरी बांधले तरी त्या परमात्म्याला ऐकू येतात. एक महात्मा होते, त्यांचे 2 शिष्य होते. त्यांना गादीवरती बसवायचं होतं एकाला, पण योग्य आपला अधिकारी कोण हा विचार त्यांनी केला. योग्य अधिकारी कोण आहे असा विचार त्यांनी केला. त्यांना कळेना, कारण दोघांचंही ज्ञान चांगलं होतं. मग त्यांनी असं ठरवलं की दोघांना 2 फळं द्यायची, दोघांना 2 फळं द्यायची, आणि त्या दोघांना एक एक फळ त्यांनी दिलं आणि सांगितलं, जिथे कोणीही नाही तिथे हे फळ तुम्ही खाऊन यायचं. एक शिष्य पटकन आतमध्ये गेला, एका खोलीमध्ये गेला, खोलीमध्ये कोणी दिसत नाही, पटपट पटपट फळ खाल्लं, हे बी दाखवलं, म्हणलं हे बघा महाराज, हे बघा मी खाऊन आलो. दुसरा तिकडं सगळ्या ठिकाणी फिरून आला, पण मनामध्ये हाच विचार की सगळीकडे जिथे कोणीच नाही तिथे हे फळ कसं खायचं, कारण परमात्मा चराचरामध्ये व्याप्त आहे. परमात्मा तो चराचरामध्ये व्याप्त आहे, जिथे कोणीच नाही तिथे तो आहेच आहे, हे फळ मी कसं खाऊ? ते तसंच फळ घेऊन आला आणि म्हटला, महाराज मी हे फळ खाऊ शकलो नाही. का खाऊ शकला नाही? त्यांनी सांगितलं, कारण जिथे कोणीच नाही असं स्थानच मला मिळालं नाही, कारण चराचरामध्ये परमात्मा व्याप्त आहे. त्यांनी सांगितलं, बाबा तूच गादीवर बस, तुझी लायकी नाही. चराचरामध्ये परमात्मा आहे, परमात्म्याचं ज्ञान हे हा परमात्मा चराचरामध्ये व्याप्त असल्यामुळे त्याला कळालं नारदांना काय सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे हरिस्वरूप तथास्तु. तथास्तु म्हटल्याच्या नंतर देवाची लीला बघा काय आहे, देवाची माया आपण जी म्हणतो ती माया काय आहे. हरी ह्या शब्दाचा अर्थ भगवान विष्णू असा जरी होत असला तरी संस्कृतामध्ये हरी ह्या शब्दाचा दुसरा अर्थ माकड असा होतो. हरिस्वरूप कर अशी मागणी नारदांनी केली, देवानी तथास्तु म्हणून सांगितलं आणि नारदांना माकडाचं स्वरूप प्राप्त झालं. पण त्याच्यातही खरी देवाची लीला काय आहे बघा. नारद जेव्हा स्वतःला आरशात पाहत होते तेव्हा प्रत्यक्ष महाविष्णूचं स्वरूप त्यांना स्वतःमध्ये दिसत होतं. जेव्हा सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे पाहत होते तेव्हा हातामध्ये वीणा आणि चिपळ्या घेतलेले नारद त्यांना दिसत होते, आणि काही ठराविक लोकांनाच तो अधिकार होता की त्यांना ते वानर रूपामध्ये दिसत होते. ही देवाची लीला आहे. हरिरूप झालो, पटकन आरशासमोर गेले, बघितलं, वा 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 काय स्वरूप आहे माझं, हरिस्वरूप झालोय, चतुर्भुज झालेलो आहे. असं म्हटल्याच्या नंतर रांगेत जाऊन बसले. सगळे दुसरा दिवस उजेडलेला होता, राजे महाराजे सगळे राजकुमार वगैरे जमा झालेले, आणि त्याच्यामध्ये हे जाऊन बसले. देवाची लीला काय, सर्वसामान्य लोकांना हे नारद महर्षी दिसावेत. काही लोकांना असं वाटलं की नारद बसायला चुकले, महाराज लोकांच्या मध्ये बसायच्या ऐवजी राजे लोकात जाऊन बसलेत. काही लोक विचार करू लागले, हे नारद का बसले, काय डोकं वगैरे ठीक आहे की नाही यांचं, हे राजे महाराजे बसलेत, याच्यातून एक वर निवडायचा आहे ह्या कन्येसाठी, आणि हे मध्ये का जाऊन बसलेत. लोक हसू लागले.
लोकांची चर्चा, बघा बघा नारद महर्षी कसे बसतायत, कुठं बसलेत बघा बघा. नारद महर्षींना असं वाटलं की लोक म्हणू लागलेत बघा किती सुंदर आहे, बघा किती सुंदर आहे. माणसाच्या डोक्यामध्ये जे विचार असतात ना, समोरच्या गोष्टी आपल्याला तशा दिसत असतात. एक छोटंसं उदाहरण देतो. आपलं मन कसं असतं, छोटंसं उदाहरण पटतंय का बघा. आपल्या शर्टची जर का गुंडी तुटली असेल ना, सगळ्यांच्या गुंड्याकडे लक्ष जातं की नाही मला सांगा. आपली चप्पल तुटली असेल तर सगळ्यांच्या चपलेकडे लक्ष जातं की नाही मला सांगा. आपण जर खुश असो, एखाद्याचा वाढदिवस असला, उगाच सगळ्यांकडे बघून हसत असतो. त्याला असं वाटतं की माझा वाढदिवस आहे म्हणजे जगाला माहिती आहे. तो सगळ्यांकडे बघून हसतो आणि जे एखाद्याने म्हटलं नाही तर त्याला तो बिचारा नर्वस होतो, म्हणतो अरे काय मला कोणी शुभेच्छा पण दिल्या नाही. माणसाचं एक मानसिकता आहे. नारद महर्षी खुश होते, आनंदी होते. त्यांना असं वाटलं की मी एवढा सुंदर दिसतोय, माझ्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी हे माझ्याकडे हात करून वा वा बघा बघा म्हणू लागलेत. पण लोक हसत होते की महाराज लोकांमध्ये, राजे महाराजांमध्ये हा महाराज का जाऊन बसला, असं हसत होते. तिथे शिवाचे काही पार्षद बसले होते, गण बसले होते, शिवाचे गण बसले होते. त्यांना मात्र नारद महर्षींमध्ये माकडाचं स्वरूप दिसत होतं. काही जणांना जो अधिकार होता त्यापैकी तो त्यांना होता. आणि ते बघू लागले आणि नारद महर्षींकडे बघून हसू लागले. हरिरूप करून हसू लागले. नारदांना वाटलं बघा हरिरूप त्याच्यात हसण्यासारखं काय आहे. बहुतेक त्यांना आनंद झाला असेल म्हणून ते हसत असतील. हरिरूप त्यांना चांगलं वाटलं. पण इकडे मात्र हातामध्ये चिपळ्या आणि विणा घेतलेलेच नारद महर्षी सगळ्यांना दिसू लागले. ती कन्या आली. ती कन्या सगळ्या राजांसमोर, महाराजांसमोर आणि राजकुमारांच्या समोर जाऊन उभी राहिली. एकाकडे बघायचं, आवडला नाही की पुढचं पाऊल टाकायचं, दुसऱ्याचं तोंड बघायचं, पुढे जायचं, नाही आवडला तर तिसऱ्या, असं करत 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 ती नारद महर्षींच्या जवळ आली. नारद महर्षींच्या जवळ आल्याच्या नंतर तिने बघितलं की कोणीतरी माकड रांगेत उभं आहे. तिलाही ती दृष्टी दिली होती, कोणीतरी माकड रांगेमध्ये उभा आहे म्हणून बघून न बघितल्यासारखं तिने असं केलं आणि पुढचं पाऊल टाकलं. नारदांना असं वाटलं माझ्याकडे हिने बघितलं नाही का, कदाचित हिने माझ्याकडे बघितलं नसेल. आणि आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी माणूस काहीतरी इशारे करत असतो. तर नारदांनी जरा असं केलं, लक्ष आपल्याकडे ओढल्या जावं म्हणून. पण तरी सुद्धा त्या स्त्रीनं बघितलं नाही, त्या राजकुमारीनं बघितलं नाही. वाईट वाटलं नारदांना. मी एवढा सुंदर, या सभेमध्ये माझ्यासारखा सुंदर कोणी पण नाही, आणि माझ्याकडे बघून ही स्त्री पुढे गेली. आणि पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती एक राजकुमार बसला होता, राजा बसला होता. त्याच्या गळ्यामध्ये तिने हार घातला, त्याच्याबरोबर लग्न झालं. दुःख झालं नारदांना दुःख झालं आणि ते आलाप करू लागले. तेवढ्यामध्ये हे शिवाचे गण बसले होते, तेच हरिरूप करू लागले, हसूच लागले. नारद म्हणले अरे काय सारखं सारखं हरिरूप करून हसताय, हसण्यासारखा प्रसंग घडला, एवढा सुंदर असलेला मी, आणि मला हिने न वरता ह्या दुसऱ्या कुठल्या तरी राजकुमाराला वरले, तुम्ही बघताय आणि हसताय माझ्याकडे बघून, काय झालं तुम्हाला असायला. तेव्हा त्या गणांनी सांगितलं एकदा जरा तुमचं तोंड बघून या म्हटले आरशामध्ये. काय झालं माझ्या तोंडाला, बघून या म्हटले, हरिरूप झालात की नाही तुम्ही, काय हरिरूप लावलंय. असं म्हणून नारद महर्षी उठून, तिथे पाणी होतं, आरसा वगैरे नव्हता, पाण्यामध्ये स्वतःचं तोंड बघितलं आणि त्यांना पाण्यामध्ये मात्र स्वतः माकडाच्या स्वरूपामध्ये दिसले. प्रचंड संताप झाला. ज्या देवाची मी भक्ती करतो, ज्याची उपासना करतो, ज्याचं अखंड नामस्मरण मी करतो, त्या परमात्म्यानं मला एवढा त्रास द्यावा. मी त्याला हरिरूप कर असं सांगितलं, त्यांनी मला माकडाचं स्वरूप दिलं. प्रचंड राग आला. पण विचार केला जाऊ द्या, काही हरकत नाही, त्या दुसऱ्याला कोणाला तरी मिळाले, काही हरकत नाही. त्या सभा मंडपातून जेव्हा बाहेर पडले नारद महर्षी, तेव्हा समोरून मात्र 3 जण येताना दिसले. ती राजकुमारी दिसली, तो राजकुमार दिसला आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी माता दिसली. आणि नारदांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. लक्ष्मी माता ही भगवान विष्णूच्या शिवाय कोणाच्याही मागे जात नाही, ही या राजकुमाराच्या मागे जातीये. याचा अर्थ हा राजकुमार म्हणजे विष्णू आहे. समोर जाऊन नारद महर्षी उभे राहिले, म्हटले देवा मला फसवलं, दुसरं रूप घेऊन आलात, मी हरिस्वरूप हो म्हणून मागितलं होतं, तुम्ही स्वतः चांगलं रूप घेऊन आलात आणि मला माकड करून टाकलं. मी तुम्हाला शाप देतो की पुढच्या जन्मामध्ये माझ्या बायकोला आज जसं तुम्ही पळवून नेलं तसं पुढच्या जन्मामध्ये तुमची पण बायको कोणीतरी पळून नेईन, आणि मला माकड केलं, या माकडाशिवाय तुमची पत्नी पुढे कोणी आणू शकत नाही. मला सांगा काय होतं हे. हा प्रभू रामचंद्रांच्या जन्माची ही पार्श्वभूमी होती. पुढे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, अवतार झाला, सीता मातेला रावणानं पळून नेलं आणि हनुमंतरायांनाच ते आणावं लागलं. माकडांच्या माध्यमातूनच, वानरांच्या माध्यमातूनच सीता माता परत आल्या. असा शाप दिल्याच्या नंतर भगवंतानं स्वतःची माया दूर करून टाकली. आणि त्या परिस्थितीमध्ये
कोणीही शीलनिधी राजाचा नावाचा राजा नव्हता, कुठलंही त्याचं राज्य नव्हतं, कोणीही तिथे उपस्थित नव्हतं, कोणतंही लग्न झालं नाही. आणि ती माया काढून टाकल्यानंतर नारद महर्षी संकटात पडले. ते म्हणले, झालं काय देवा, हे सगळं होतं ते कुठे गेलं? देवाने सांगितलं, ही माझी माया. ही कशासाठी केलीस? तुझ्या मनामध्ये वैषयिक भाव निर्माण झाला होता, तुझ्या मनामध्ये थोडासा अभिमान निर्माण झाला होता की माझ्या एवढी देवाची भक्ती कोणी करत नाही, देवाची उपासना कोणी करत नाही, संसारापासून अलिप्त कोणी राहू शकत नाही. त्यासाठी ही तुला शिक्षा होती. नारद महर्षी ढसाढसा रडू लागले आणि त्यांना कळालं स्वतःची चूक. भगवंताच्या समोर जर थोडा जरी अभिमान आपण बाळगला तरी भगवंत मात्र तो अभिमान दूर केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, ती स्त्री जेव्हा देवाला काहीतरी मागतीये, माझ्या सासऱ्याला अनात्म पदार्थांच्या गावाला जो गेलेला आहे अहंकार रूपी सासरा, त्याला तिकडे ती परेशान झालेली आहे. सासूरवासा भीतो जीव, सासूरवासा भीतो जीव, ओढे तुझा पाशी, सासूरवासा भीतो जीव, सासूरवासा भीतो जीव, सासूरवासा भीतो जीव, ओढे तुझा पाशी, सासूरवासा भीतो जीव. आता दोही विशील राखे आमुची, आता दोई विसील राखे आमुची, आता दोही विशील राखे आमुची, आता दोई विसील राखे आमुची. सासूरवाचा भीतो जीव, सासूरवाचा भीतो जीव, ओढे तुझा पाशी, सासूरवाचा भीतो जीव, सासूरवासा भीतो जीव, सासूरवासा भीतो जीव, ओढे तुझा पाशी, सासूरवासा भीतो जीव. तुकोवर आहे त्या स्त्रीचं अंतःकरण उलगडून सांगतायत, सासूरवासा भीतो जीव, ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. देवा, तुझ्याशिवाय मला या संकटातून कोणीही तारू शकणार नाही. मी सासूरवासाला कंटाळलेली आहे, त्यामुळे माझा जो अहंकार रूपी सासरा आहे ना, त्या सासऱ्याला तिकडेच निर्दळून टाक. पुढे ती स्त्री मागतीये, ती स्त्री मागणं मागतीये, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकर निर्दळी तिला, भवानी आई रोडगावाहीन तुला. ही जी त्रास देणारी सासू आहे ही कोण आहे? बुद्धिरूपी सासू आहे. ही बुद्धिरूपी सासू आपल्याला काय करायचं काय करायचं नाही हे कळू देत नाही. कधी सांगते अमुक एक गोष्ट कर, कधी सांगते हे करू नको ते कर, झाडून घे, झाडता झाडता म्हणते नाही नाही स्वयंपाक आधी कर, स्वयंपाक महत्वाचा, स्वयंपाक करू लागले नाही नाही लोक आले चहा आधी कर. ही बुद्धिरूपी सासू ही आम्हाला एका ठिकाणी स्थिर राहू देत नाही. जर आम्हाला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करून घ्यायची असेल तर आमच्या बुद्धीनं आम्हाला साथ देणं अपेक्षित आहे. ही बुद्धी जर आम्हाला कायम कन्फ्युजन मध्ये टाकत असेल तर आम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. जर का आपण बघितलं गीतेचा विचार केला तर गीतेमध्ये 3 प्रकारच्या बुद्धीचं स्वरूप सांगितलेलं आहे. सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. तामस बुद्धी माणसाला कधी चांगल्या गोष्टीकडे प्रवृत्त करत नाहीत, कायम सांगत असते वाईट गोष्टी कर, दारू पिली पाहिजे असं सांगते, ती सांगते वाईट कर्म केलं पाहिजे असं सांग. वेगवेगळ्या गोष्टी ज्या तामसी गोष्टी म्हणून मोडतात त्या गोष्टीकडे ती बुद्धी आपल्याला आकृष्ट करत असते. राजसी बुद्धी ही आपल्याला कायम चांगलं चुंगलं राहिलं पाहिजे, अंगावरती भरपूर सोनं असलं पाहिजे, कडक कपडे घातले पाहिजेत, चांगल्या गाड्या वापरल्या पाहिजेत. ठीक आहे, ह्या गोष्टी वाईट नाहीत, चांगल्याच आहेत. जर पैसा असेल तर त्याचा उपभोग नाही घ्यायचा तर करायचं काय? उपभोग न घेता नुसता आपण साठवून ठेवला तर काय त्याचा परिणाम होतो आपण पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर बघितलेलंच आहे. त्यामुळे वापरून तो संपवला पाहिजे, चांगल्या कार्यासाठी त्याचा विनियोग झाला पाहिजे, पण ती बुद्धी आम्हाला तिथपर्यंत नेत नाही.
आणि अशी जी बुद्धी जी आम्हाला कधीही एका गोष्टीवर स्थिर राहू देत नाही, अशी बुद्धिरूपी जी सासू आहे, ती जी सासू आहे त्या सासूला तू तिकडेच निर्दळून टाक, तिकडेच मारून टाक. आपण मनानं घेतलेले निर्णय हे बुद्धीनं घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असतात. काही निर्णयामध्ये आपल्या बुद्धीचा कस लागत असतो, पण ज्यावेळी अशी परिस्थिती असते की आपण जर का अंतःकरणाने मनानं घेतलेला निर्णय आपल्यासाठी नुकसानकारक नसेल, तर मनानं घेतलेला निर्णय हा आपण ठाम ठेवावा, कायम ठेवावा. तो आपल्या पुढच्या फायद्यासाठी असतो. काही गोष्टी या आता आपल्याला दुःखकारक वाटत असतील, पण कालांतरानं आपल्या लक्षात येतं की त्यावेळी तसं झालं ना, म्हणून आज हे चांगले दिवस आहेत. त्यावेळी तसं झालं नसतं तर आज असं झालं नसतं. बऱ्याचशा गोष्टी ह्या प्रारब्धावरती अवलंबून असतात. आपण प्रारब्धावरती जास्त अवलंबून राहण्यात अर्थ नसतो. वारकरी संप्रदाय कधीही आपल्याला देरे हरी पलंगावरी असं मार्गदर्शन करत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे हे जरी तुकोबाराय म्हणत असतील तरी सुद्धा त्याचा मतितार्थ तो नाही की तुम्ही आहे तसंच बसून राहा. नाथ महाराज जरी असं काही सांगत असतील त्याचा अर्थ तसा नाही. याचा अर्थ देव जे देईल त्याच्यात समाधान माना. जर मिळत नसेल एखादी गोष्ट, मिळवण्याचा प्रयत्न करा, पण प्रयत्न करूनही ती मिळत नसेल तर निराश होऊ नका आणि आत्मसमर्पण करून टाकू नका. अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे करत असतात. प्रारब्ध जे असतं हे माणसाला कधी काय फळ देईल हे सांगता येत नसतं. त्यामुळे आपले जे कर्म असतात त्या कर्मावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येकाला ठराविक आयुष्य ठरवून दिलेलं असतं आणि ते आयुष्य जगून त्याला ह्या जगाचा निरोप घ्यायचा असतो. ही बुद्धी आम्हाला परमात्म्याकडे जाऊ देत नाही. कीर्तनाला चला म्हटल्यानंतर कोणीतरी सांगतं अरे कीर्तनापेक्षा आज जरा एक सिनेमा चांगला लागलाय तिकडेच चल. ही बुद्धी म्हणती चल तिकडे, पण मन मात्र तसं सांगणार नाही. जर आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे असू तर ते सांगणार नाही कीर्तनाकडे गेलं पाहिजे. ही बुद्धी आपल्या मनामध्ये भेद निर्माण करणारी असते. त्यामुळे या बुद्धीला जर आपण तिचा निराश करून टाकला, तिला बाजूला करून टाकलं, तिला मारून टाकलं तर आपली ही परमार्थातली दुसरी पायरी आपण सर केली असं आपल्याला म्हणता येईल. त्या स्त्रीनं पुढेही अजून मागायला सुरुवात केली. तिने सांगितलं जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, बोळकी करग तिला किंवा बोडकी करग तिला, भवानी आई रोडगा वहीन तुला. माणसानं फार कमी बोलावं. काही माणसांना एवढी बोलण्याची सवय असते की त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं हे जर का मडक्याचं असलं असतं तर केव्हाच फुटून गेलं असतं. कायम बडबड करत असतात. म्हणजे आपण त्यांच्याकडे तोंडाकडे बघत बसलं तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना सांगायचं असतं मला किती कळतं, पण हे मला किती कळतं हे लोकांना कळत असतं की याला किती कळतं. त्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे सांगण्याची गरज नाही. आपली क्रिया आपलं ज्ञान व्यक्त करत असते. माणूस जेवढा जास्त बोलतो तो तेवढा कमी कर्तृत्ववान असतो, लक्षात ठेवा. आणि जेवढा बघा आपल्याकडे उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे. उथळ असलं पाणी की आवाज जास्त करतं आणि तोच भरलेला हंडा असेल तर त्यातनं आवाज मात्र एवढा येत नाही. माणसाला बोलण्याची सवय असते. जिथे बोलायचं तिथे काही लोक बोलत नाहीत आणि नाही तिथे बोलून बसतात. प्रदेशामध्ये अशी राज्यक्रांतीची एक घटना घडली. एक त्यांच्यातला नेता यानं लोकांना जमा केलं, लोकांना आपल्या विचारांनी प्रभावित करून टाकलं आणि लोकांना असं सांगितलं की का ह्या राजाच्या राज्यामध्ये आपण राहायचं. या राजाला त्याच्या पदावरून आपण तात्काळ हलवून टाकलं पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये ती ताकद आहे, सगळं जग हे अशा गोष्टी करतंय, आपण का तसं राहायचं, आपणही याचं राज्य उलथून टाकलं पाहिजे. असं म्हणून त्यांनी खूप मोठा समाज हा संघटित केला होता. काही बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना, ही सत्य घटना आहे. लोक त्यांना प्रभावित झाले. राजा खूप प्रयत्न करायचा पण तो कधीच हाती लागायचा नाही. तो माणूस कधीच हाती लागायचा नाही. बोलण्याची सवय, अखंड बोलत राहायचं. बोलणं हेच काम. जो जेवढा जास्त बोलेल तेवढे लोक त्याच्या आकृष्ट होत होती. चांगली गोष्ट. जिथे बोलायचं तिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत होता. लोक जवळ येत होती. अनेक दिवसानंतर एक दिवस तो माणूस मात्र त्यांच्या हाताला लागला. हाताला लागल्याच्या नंतर त्या राजाने सांगितलं त्याला परस्पर त्याला मारून टाका म्हटले, लटकून टाका म्हटले, सुळावरती फासावरती लटकून टाका त्याला, मला त्याचं तोंड बघायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्याला घेऊन गेले. ते ठराविक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या झाल्या. त्याच्या डोक्यावरती तो काळा कपडा वगैरे टाकण्यात आला आणि काळा कपडा टाकल्यानंतर फास गळ्याला लावण्यात आला. आता तो फास काढला की ती दोरी तुटली आणि तो खाली पडला. ती दोरी तुटली आणि तो खाली पडला. त्या राज्यामध्ये अशी एक प्रथा होती
की अशा प्रकारे मरण येत असताना जर कोणी वाचला तर याच्यावरती देवाची कृपा आहे असं समजण्यात यावं आणि त्याला सोडून देण्यात यावं, हा तिथला नियम होता. राजापर्यंत वर्णी गेली की फास तुटला आणि तो माणूस खाली पडला. राजाने सांगितलं द्या सोडून, देवाची कृपा आहे त्याच्यावरती. आता सोडून द्यावं, निघून जावं ना, यांनी तिथं भाषण द्यायला सुरुवात केली. जो राजा आपल्याला चांगला सूळ देऊ शकत नाही, चांगला दोरा देऊ शकत नाही, तो राजा आपल्याला काय जीवन चालवेल. दुसरा सैनिकाला सांगितलं, राजाला असं असं केलं. त्यांनी सांगितलं आता फासावर चढवा. आता मात्र तो फासावरती चढवल्या गेला. जिथे बोलायचं तिथे बोलायचं नाही आणि नाही तिथे बोलत बसायचं. माणसांचा हा चुकीचा स्वभाव आहे. म्हणून वाणी देवानं दिलेली आहे, त्या वाणीचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.